आज नवरात्रीची 8वी माळ. देवीचं 8वं रूप महागौरी या स्वरूपात आहे. पुराणातल्या एका कथेनुसार वयाच्या 8व्या वर्षी देवीने महादेव शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपस्या केली होती. 8व्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन 8व्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे. राक्षस दैत्य शुंभ निशुंभाचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले होते. ही देवीचीच एक लीला होती अशी सुद्धा कथा पुराणात आढळते. एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी सुद्धा तिच्या सौभाग्याचं रक्षण करते. विवाह जुळण्यात अडचणी समस्या येत असतील तर त्या दूर होतात आणि जीवन सुखमय होते. महाअष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्व आहे. अष्टमीच्या दिवशीच कुमारिका पूजन केलं जातं. गौर म्हणजे गोरा किंवा सफेद वर्ण. सफेद रंग हा शुद्धतेचं प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते, त्यामुळे महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसतेचा सुंदर मिलाप आहे. महागौरीच्या आराधनेने आपल्याला जीवनाचे उच्च ज्ञान मिळते.